बरोबर? गोष्टीचं आपल्याला प्रचंड आकर्षण आहे. मग तुम्ही म्हणून मॅडम लहान आहोत का, आम्हाला गोष्टी सांगताय तुम्ही? अरे नाही, गोष्ट पण मोठी होते जसे आपण मोठे होतो. आपलं वय वाढतं तसं गोष्टीचा व्याप आणि विस्तारही वाढतो. आज आपण सिनेमे, चित्रपट, पिक्चर पाहायला जातो म्हणजे आपण गोष्टच पाहायला जातो, फक्त ती व्हिज्युअल असते, ती दृकश्राव्य असते. लहानपणी एक गोष्ट सगळ्यांनी ऐकलेली आहे, प्रचंड मन लावून ऐकलेली आहे. आता मी बोलू लागले की चटकन तुम्ही बोलू लागाल. एक होता, एक होती, एक दिवस काय झालं? नाही नाही नाही, कावळ्याचं घर होतं, चिमणीचं घर होतं. एक दिवस काय झालं? आणि तू कुठे गेला? तू काय म्हणाला? तुम्ही काय म्हणाली? मला वाटलं तुम्ही मोठे झालात की काय? अरे आपलं वय काय, आपलं वय काय? असं प्रयोग आपण शक्यतो करत नाही स्वतः बरोबर आणि इतरांबरोबर पण मला गंमत वाटते. हसत खेळत पुढे जाऊया आपण. व्याख्यान म्हणजे आपल्या डोक्यात कसं रटाळ बोरिंग काहीतरी असं आहे धारणा, ती बदलायची आहे मला. जरा मी गोष्टच सांगणार आहे तुम्हाला, मी गोष्टच सांगणार आहे तुम्हाला, सावित्रीबाईंची गोष्ट. सावित्रीबाईंच्या आयुष्यातले छोटे छोटे प्रसंग तर सांगणारच आहे, पण तो काळ म्हणजे इतिहास आणि सांप्रत काळ, वर्तमान काळ याची आपण सांगड घालूया आणि प्रगती बरोबर आपली झाली आहे का हे पण सर्च करूया. मी ना एका महाविद्यालयात गेले होते व्याख्यानाला, आणि त्या व्याख्यानाला महाविद्यालयात गेल्यानंतर आता आम्ही आलो ना जसे संयोजक, तशी मी आपली ही माझी विशिदोरी सर ही अशी कागदाशी कवटाळून आले आणि मला पाहून त्या संयोजक